आष्टी तालुक्यातील अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणारं आंबोरा गावच्या परिसरात माजी सभापती संतोष गुंड पंचायत समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत. आणि त्यांनी जवळपास 10 एकरावर संत्र्याची बाग फुलवलेली आहे. कशा पद्धतीने शेती त्यांनी केली? नमस्कार. मी ज्यावेळेस सभापती होतो त्यावेळेस राजकारणाला खूप कंटाळलो. सभापतीपद भेटून सुद्धा माझं मन तिथं काही राहिलं नाही. म्हणून मी काय कुठला व्यवसाय करायचा म्हणून थोडंसं सर्च करत होतो. आणि वडील खूप काही शेती घेऊन ठेवली होती. मग मला असं वाटलं की आपण चला आपलं शेतीमध्येच आपण आपलं नशीब आजमावं आणि शेतीलाच आपलं सर्व धर्म समजून शेतीतच काम करायला चालू केलंय. एकूण हे किती एकराचं शेत आहे? किती बाय किती अंतरावर ही झाडं लावली? कोणत्या जातीची ही संत्रा आहे, काय सांगा? 12 बाय 15 वर लावलेली आहे. आणि ही हे धोंडवाडी नगरमधून ही संत्र्याची रोपं आणली होती. आणि संत्र्याचे रोपमध्ये खूप सुंदर रोपं भेटतात. ही शेती आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये केलेली आहे. गिरे फार्म आणि गुंड अशी मिळून हे आम्ही शेती डेव्हलप केलेली. साधारणतः एका झाडाला किती फळं आले? कारण प्रचंड फळं आम्हाला दिसत आहेत. आता ह्या झाडाला जर तुम्ही बघितलं तर ह्या झाडाला किमान 5 कॅरेट असतील. हे जर झाड बघितलं आपण तर ह्या झाडाला 7 कॅरेट पर्यंत माल असेल. आता ही कितव्या वर्षातलं फळ आहे? आणि साधारणतः ही फळे येण्यापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या ह्याला कुठले खत दिले, पाण्याचं नियोजन कसं केलं? हे झाड आतापर्यंत 4 वर्ष झालेलं आहे. 5व्या वर्षी जूनमध्ये मी हे झाड पकडण्याचं म्हणजे ह्याला मोहर आणण्याचा विचार केला आणि तो आलाय. मी 20 मार्च नियोजन केलं. आदरणीय पंजाबराव डग साहेबांच्या म्हणजे जो काय हवामानाचा अंदाज आहे त्या अंदाजानुसार त्यांनी एक 20-22 तारखेपर्यंत पाऊस येईल असं सांगितलं होतं. त्याच्या आधी मी 60 दिवस हे तानाला सोडले होते. किती वर्षानंतर हे फळ आलं? 4 वर्ष पूर्ण झाले आणि 5व्या वर्षाला मी हे फळ. पंचायत समितीला सभापती राहिलेले हे संतोष गुंड युवक शेतकरी, शिक्षण होऊन बीएड करून शिक्षक न होता त्यांनी राजकारणात प्रवेश केला. राजकारणात पण मन रमलं नाही, पण पुन्हा शेतीकडे आले आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीने ही फळ आलेलं आहे. अक्षरशः त्यांनी मोठ्या कष्टातून ही 10 एकराची शेती तयार केली असून इतर शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच आदर्श घेण्याची बाब या आष्टी तालुक्यामध्ये पाहावयास मिळते. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, बीड.